अध्यक्ष या नेत्याने थोडंसं मध्येच बोलतोय मी. थोडस वयाचा प्रश्न आहे. आज तुम्ही इथं जमलात. झंझावात त्यांनी लिहिलंय. झंझावात तात्पुरता असतो. आता तो झंझावात संपून झुंजीची वेळ आलेली आहे. झुंज करायची आहे की नाही? करायची. झालंय काय? तुम्ही पॅन्थर आहात, पण बिबटेच फार वाढतायत. काय करायचं? हे बोललं पाहिजे म्हणून बोलतोय मी. माझ्यानंतर मंडळी बोलणार आहेत. रामदास आलेत, लक्ष्मण आहेत, आणखी नाव माझ्या बायोमुळे विसर तुम्ही. रामदासजींना मी विनंती अशी करीन, आम्ही फार अस्वस्थ आहोत. रामदास, फार अस्वस्थ आहोत खरं तुम्हाला सांगतो. पण आज इथं आलो आणि जेव्हा तुमचा सगळा उत्साह पाहिला तेव्हा मला वाटलं की नाही, झंझावाताचं रूपांतर झुंजीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही उघड दिसत. आता ती कशी अशी? रामदास, मला भीती वाटते. संविधान असं राहील बाबासाहेबांनी दिले ते. मला जीवनात येणारा अनुभव वेगळा आहे. आम्ही साधा माथाडी कायदा केला. आज तुम्हाला काय सांगू, काय काय बोलायचंच नाही. मी त्यांना ऐकवायचं नाही, ऐकवायसारखं नाहीये. अरे तुम्ही म्हणता मी 2 पक्ष फोडले, 2 राज्य उलथवलं, पण पैशाचं वाटप किती केलं आणि पैसे कुठून आणले? साधा आमचं काही तर तुम्ही बोलताय. असे अनेक विषय आहेत. मी आता ते विषय बोलण्यासाठी नाही, परंतु या सगळ्या विषयांच्यावर आम्ही तर बडबडतोच आहोत. जेवढी जागा तेवढी बडबडच आहोत. आज मला वाटतं मला ऐकायचं रामदासजींना. लक्ष्मण जे काही सगळे बोलणारे, जरा मनापासून बोला. आमची अस्वस्थता खोटी वाटत असेल सगळं की तुम्ही काय करायचं काय, पण अतिशय अस्वस्थ आहोत. तुम्हाला अतिशय अस्वस्थ. एका बाजूला घटनेत बदल नाही करायचं म्हणायचं आणि बिलं कोणती येतात काय कळतच नाही. म्हणजे आता प्रत्येक खेड्यात भांडण्याचा मुद्दा न्यायचा. स्मशानाचा जागा मिळतच नाही, पण कुणी ते कोल्हापूरचे महाराज उठतात आणि ते काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे? विशाळगडावरची वस्ती सगळे गड एकदम आधुनिक करून टाकायचे. का रे बाबा, माणसाने कुठं जायचं? तर उद्या मी प्रश्नांची फक्त त्यांना एक झलक सांगितली. तेव्हा मी माझ्या मित्रांना मी विनंती काय करेन, मी थांबतो. काय मला जरा त्रास होईल, पण मी थांबतो. मला आज तुमच्याकडून ऐकायचे. आणि तुम्ही इथं आलात, मला खूप हुशारी वाटली. तुम्हाला सांगतो की सगळंच काही संपलेलं नाही. बिबटे जरी वाढत असले तरी पॅन्थर जिवंत आहेत. आता तुम्ही पॅन्थरांनी मात्र एक लग केलं पाहिजे. माझाच पॅन्थर मोठा म्हणून ओरडला तर खोटा होईल. आपलं म्हातारा म्हणून सांगतो, तर तसं नका करू. आता आपल्याला एकजूट तर केलीच पाहिजे. ती त्यावेळची आणीबाणी असुऱ्यात आणि आत्ताच्या असुऱ्यात. मला तुम्हाला विचारायचं आहे, भारतीय संविधान जिवंत ठेवायचं की नाही? आणि संविधानाला तुम्ही आम्हाला सांगा, संविधानाचा आदर होतोय का संविधानात हळूहळू काहीतरी गडबडी सुरू होतात? स्वतः त्यांना बोलायचंय. मी तुम्ही बोललं, तुमचं ऐकलं ना. आता मला ह्याना ऐकायचंय. मी त्याला सुनवाई करायला नाही आलो. ती सिनियर माणसं आहेत. आता रामदासला मी काय सांगणार? पॅन्थर मध्ये सगळी आता काय बोलायचं काय तुम्हाला? त्यांना माहिती आहे की काळ कसा आम्ही घालवला. आता नामदेव ढसाळचं नाव घेतात, तर नामदेव ढसाळ मी एकच राहत होतो ना दिवेकरांच्या माडीवर. आता ह्या ढसाळ्यांना मी कसं काय सांगू? आम्ही विनोद करायचो लोकांची. काय नाही, बाबाडाचं नावात एक ढ आहे, एक ढसाळच्या नावात एक ढ आहे, तो ढाल्या नावाचा ढ आहे. सगळे ढ लोक होतो मी. रामदासलाही माहिती आहे, चांगलं माहिती आहे. आम्ही सगळे प्रेमाने एकत्र राहिलो. त्या प्रेमात कुठं कमी पडल्यास मग ते रामदासजी कबूल करेल की दिल्लीला गेले तर आम्ही हे नाही करत. मतभेद असतात, मतभेद जाऊ देवा. पण आज प्रसंग आम्हाला वाटतं, तुम्हाला काय वाटतं? काय असं वाटतं. आणि मग जर असेल
तर माझी अपेक्षा एवढीच आहे, आम्हाला वाटतं की प्रसंग फार बाका आहे आणि रामदास कठोळे त्याप्रमाणे सांगणार आहे की आता खरी आवश्यकता अशी आहे, आपण एकमेकाच्या हातात हात घालून या समोर आलेल्या प्रसंगाला समोर उभं राहिलं पाहिजे. ती लढाई टाळता येणार नाही. बहाणे खूप होतील, पण चेंदा-मेंदा झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतं. माझ्या भावनेशी तुम्ही कदाचित सहमत असाल, म्हणून तुम्हाला दिलेला मी शब्द पाळतो. माझं अध्यक्ष भाषण एवढंच, की आज मला या मंडळींनी एकदा स्पष्टपणे फार मला काय साधा माथाडी कायदा 3 वेळा उपोषण केलं, पण ते ह्याच्या पुढे नाही आलं आणि चौथ्या वेळेला काय म्हणायचं, त्या कायद्याला आम्ही बिलकुल धक्का लागू देणार नाही, पण बदल मात्र आम्ही करणार. भाषा कशी असते बघा, बदल मात्र करणार. आणि आता बदलाच्या नावाखाली काय केलं बरं पाहिलंच ना. आता काय बोलायचं ते उदाहरणं खूप मी सांगेन. तेव्हा नुसतं ते नाही, जे आम्ही आजपर्यंत लढलो मिळवलं ते नसते नाबूद करून टाकणं. उलट यांनी काय मूर्खपणा केला या लोकांनी. अशा तऱ्हेचं आज ऐकावं लागतंय रामदास. तेव्हा मी तो अपमानच नाही, त्यांचं बरोबर आहे, त्यांनी त्यांच्या देहात तो आहे, त्यांनी मांडलेलं सगळं. अशा वेळेला आम्ही आमचे म्हणणारे आम्हाला काय वाटतं ते अशा ठिकाणी स्पष्टपणे आपण जर बोललो तर जयदेव तुमच्यासारख्या पुस्तकं लिहिण्याचा काहीतरी उपयोग होईल. तो तुम्ही धंदवाद म्हणायचं, कोणी धंद म्हणायचं, यांनी माझं नाव छापलं नाही, यांचं माझं नाव नाही छापलं, ते राहू द्या. आता आलेल्या प्रसंगाला आपल्याला समोर जायचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आयुष्यात थोडं कसं आहे ना, पण बाबासाहेबांनी दिलेले संविधान आम्ही त्याला धक्का लागू देणार नाही, या प्रतिज्ञा करू. घटना तिची ठेवायची आणि बरेच काहीतरी पळवून न्यायचं आणि त्यांना मध्ये करायला एखाद्या पेटीसारखं हे त्यांनाही माहिती आहे. तेव्हा जास्त मी बोलत नाही. ती सुज्ञ मंडळी आहेत, मी त्यांना ऐकणार, मी बसणार आहे, काय त्रास झाला हरकत नाही. पण जरा परत म्हणतो, मनापासून बोला आणि निसंदेह बोला. आमचं काही चुकत असेल तर स्पष्टपणे सांगा की तुमचं काही चुकत आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही आमची मुलं आहात, मला काय रागायचं कारण नाही. मी काही राग धरणारा मुशी त्या नाही माहिती कधी मी काय 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 नाही, काय कशासाठी राग धरायचा. सार्वजनिक जीवन आहे, या सार्वजनिक जीवनामध्ये तुमची ठीक आहे, तर त्याला जसं वाटतं तसं वाटलं, काय बिघडलं काय त्यात. तेव्हा जरा ती भाषा पण ऐकूया. मी माझं आवडतं होतो, मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं भाषण थांबवतो.